माझी याराचं नर्सरीत ऍडमिशन झालेलं आहे आणि आज तिच्या स्कूल मधनं तिला बुक्स मिळालेले आहे. काय यारा? पहिल्यांदा यारा तुझं नाव बुक्स वर येते. हो, पप्पांनी माझं पण नाव टाकलं बेटा त्याच्यावर. यारा मीनाक्षी कैलाश वाघमारे. थँक्यू पप्पा. बॅक टू न्यू व्लॉग. आल्या आल्या याराने दार उघडलेले. मी जस्ट शूटिंग वरून आलेली आहे आणि यारा आज खूप वेळची पेशन्स ठेवून आहे की आज तिला काहीतरी ओपन करायचंय. ते म्हणजे तिला आज स्कूलचा युनिफॉर्म मिळालेला आहे आणि तिचे बुक्स पण आलेले. सो खूप वेळची बिचारीची उत्सुकता ताणून धरलेली आहे मी. तिने पण एवढे पेशन्स ठेवले की मी शूटिंग वरून येईपर्यंत बुक्स ओपन केलेले नाहीये. आता तिचं अकॅडमिक इयर सुरू झालेलं आहे तर आम्ही ते खूप एन्जॉय करतोय. मला तर एकदम नॉस्टॅल्जिक फील होतंय कारण आमच्या पण लहानपणी असं बुक्स घेतले नवीन तर त्याला कव्हर लावणं, त्यावर नाव टाकणं, तुकडी, कुठला वर्ग, काय सगळं हे सगळं खूप आठवते मला. पप्पा नाव लिहून द्यायचे आमच्या बुक्सवर. सो आज आम्ही तसे याराचे बुक्स ओपन करणार आहोत. तर बघूया तुमच्या सोबत काय काय तिचा सिलेबस आहे, सगळं काय काय बुक्स आलेत हे मी तुमच्या सोबतच बघणार आहे. चला. माझी याराचं नर्सरीत ऍडमिशन झालेलं आहे आणि आज तिच्या स्कूल मधनं तिला बुक्स मिळालेले आहे. काय यारा? वाव. आर यू हॅपी? Yes. आर यू एक्साइटेड? Yes. सो लेट्स ओपन इट. काढा. वाव वाव वाव. किती छान आलंय ग. पप्पा हेल्प करता का मला? वाव, व्हॉट्स इनसाइड. क्या बात आहे यारा. ओ यारा, तू मोठेपणी हा व्हिडिओ बघशील तेव्हा किती भारी वाटेल तुला ना. बघू बरं किती बुक्स आले. बापरे, काय मज्जा असायची शाळेत. नवीन बुक्स, पुस्तकांचं कव्हर घालायचं 2-2 रात्री. खूप मज्जा होती यारा आमच्या लहानपणी. पण तुझ्या लहानपणी काय मजा होती कैलाश? मस्त पुस्तक भेटायचे आम्हाला पण शाळेत. पुस्तक शाळेत भेटायचे ना. आम्हाला तर घ्यावे लागायचे. आम्हाला शाळेत भेटायचे. काही विद्यार्थी होते बिचारे जे सेकंड हँड पुस्तकं कोणाकडे भेटतात का, कोण पास आउट झालंय 9वी 10वी अशा याच्यात असायची. 7वी पर्यंत पुस्तक भेटायचे. नाही, आणि आम्ही खुश असायचो की आपल्याला किमान बाबा नवीन पुस्तकं तरी मिळत आहेत. काय होतं यार लहानपण भारी एकदम. तर यारा वाव, स्टुडंट बुक नंबर 1, 2, 3, 4, आर्ट अँड क्राफ्ट. खूप भारी भारी पुस्तक आहेत याराची. हे बघ यारा, असं दाखव पप्पाला. असं दाखव. आर्ट अँड क्राफ्टचं दाखव. काय ग त्यावरती? त्याच्यावरती मोर आहे. अरे वा. आणि छान हँडल करायचं यारा. ओके. मराठीत सांगते का तू छान. हे बघ, ए फॉर ऍपल लिहायचंय, बी फॉर बॉल, बियर, बनाना. बेटा काय काय वाचू दे ना मला एकदा. सगळे लाईन्स वाले. लिटरसी असेल बेटा तिथेच का. याच्यात काय काय आहे इंडेक्स मध्ये? समरसन, गोल्डन समरसन, ऑरेंज, ग्रीन. इकडे बघ. एवढी तल्लीन झाली आता काही विचारायची सोयच नाही बाबा. सो ऑल द बेस्ट यारा फॉर युअर अकॅडमिक जर्नी. ओके, थँक्यू. उंटा झाला तो. हा उंटा झालाय. काय करते पण? कुठलं गाणं आहे? आईचं गाणं आहे म्हणून दाखव मला बघू. बस झाली तुमची नौटंकी. चला पटकन आता बुक्स वर नाव लिहा. बेटा आईचं गाणं. हो. कोणी लिहिलं ते गाणं? आईने लिहिलं. बरं चला आता बुक्स वर नाव लिहितोय आपण. सो मी एकदम नॉस्टॅल्जिक झालेली आहे कारण की पप्पा असं नाव लिहून द्यायचे आमच्या बुक्सवर.
आणि छान वाटायचं मला. नंतर नंतर आम्हीच लिहायचो, पण आता मला खरंच पप्पांची आठवण आलेली आहे. कारण मीनाक्षी बाबासाहेब राठोड असं लिहायचे मी. आताही तेच लिहिते खरं तर. तर तू लिहितोयस हे सगळं, भारी वाटतंय मला. पहिल्यांदा यारा तुझं नाव बुक्स वर येतंय. ओ पप्पांनी माझं पण नाव टाकलं बेटा त्याच्यावर. यारा मीनाक्षी कैलाश वाघमारे. थँक्यू पप्पा. ओके, थँक्यू बेटा. क्या बात आहे यारा, मला माहितीच नव्हतं तुला येतं हे सगळं. माय गॉड, मला खरंच माहिती नव्हतं तिला येतंय. स्कूलमध्ये रोज हो ना, स्कूलमध्ये शिकवतात तुला हे. आता तुम्ही कमेंट करून म्हणाल की जनगण म्हणताना सावधान पोझिशन मध्ये असावं लागतं वगैरे वगैरे, पण आता ते लहान बाळ आहे आणि आपण घरातच आहोत, तर बाहेर आम्ही याचं भान नक्कीच ठेवतो. सो प्लीज अशा कमेंट करू नका. ही आहे यारा मीनाक्षी कैलाश वाघमारे. चला पट्टापट सगळ्या बुक्सवर नाव लिहा. आणि दरवर्षीचं हे आपलं सुरू झालेलं आहे. मला मज्जा येते, यारा शाळेत जाते तर याराला झोप येते. येस येस, झोपूया आता, मी पण खूप दमलीये. सो असेच काही छोटे छोटे महत्वाचे क्षण मला जपून ठेवायचे आहेत, त्यासाठी हा ब्लॉगचा परत अट्टहास. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय 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 कर यारा.